नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभागाकरता ही भरती असणार आहे. आणि चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. आपल्याला महाकोश भरती याला आपण म्हणतो. ओके, तर सरळ सेवा भरती असणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी, परमनंट जॉब असणार आहे. आपल्याला कनिष्ठ लेखपाल गटकसाठी भरती असणार आहे मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला मी आता अप्लाय कसं करायचं, सॅलरी किती असणार आहे, कशा पद्धतीचे आपलं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी मी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, आता ही जी भरती असणार आहे वित्त विभागाकडून असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोशागारे पुणे विभागाकरता ही भरती असणार आहे मित्रांनो. लेखा व कोश भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार पुणे करता याची जी जाहिरात आहे मित्रांनो, क्रमांक पुणे सरळ सेवा भरती असणार आहे. 10 नंबरची जाहिरात 2025 करता. ओके, तर जाहिरात जाहिरात आता बघून घेऊया मित्रांनो. जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण आता स्टेप बाय स्टेप. तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांकामधून जी दिनांक 9/9/2024 नुसार संचालन लेखा व कोशागार महाराष्ट्र मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखपाल संवर्गातील सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखपाल या प्रादेशिक संवर्गांची नियुक्ती प्रादेशिक विभागीय संचालक लेखा व कोषगार आहे. त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती पुणे विभाग तथा सहसंचालक लेखा कोषगार पुणे विभाग यांच्याकडे आवश्यक पात्रता धारण करिता असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा व कोषगार पुणे पुणे या विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोषगार कार्यालय सातारा, सांगली. आता इथं बघू शकता कुठं कुठं भरती असणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखपाल गटक संवर्गातील सरळ सेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. टपालाद्वारे व हस्तबटावाने असताना म्हणजे हाताने आपण ते डॉक्युमेंट पोहोचवले तर स्वीकारले जाणार नाही. तर सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन आपल्याला इथं वेबसाईट लिंक दिलेली आहे. महाकोश.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून उमेदवारांनी जाहिरात नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अप्लाय करायचं सांगण्यात आलेलं आहे. संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेसंबंधी आवश्यक माहिती प्राप्त करून घेणे व जबाबदारी आपली राहणार आहे मित्रांनो. असंही लक्षात तसं द्यायचं आहे या गोष्टीला. ओके, त्यानंतर मित्रांनो, सहसंचालक लेखा व कोषगार पुणे विभाग कनिष्ठ लेखपाल परीक्षा 2023-24. ओके, त्या म्हणजे ते 23-24-25 पाहिजे. ओके, पदाचे नाव, वेतन श्रेणी, एकूण भरण्याची पदे. ओके, तर कनिष्ठ लेखपाल 7व्या वेतन आयोगानुसार 10 आपल्याला सॅलरी असणार. 29,200 पासून 92,300 एवढी आपल्याला सॅलरी बघण्यात मिळते. एकूण 75 वॅकन्सी इथं असणार आहे मित्रांनो. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी शर्तीची व पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकानुसार मागवण्यात येत आहे. इथे तपशील वगैरे दिलेले आहे, विविध कालावधी दिलेली आहे मित्रांनो. ओके, तर ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू दिनांक 31/12/2024 रोजीपासून चालू झालेली आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे आपल्याला 30/1/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा आपल्याला कालावधी टाइम पण तोच असणार आहे. आपल्याला 30/1/2024 पर्यंत भरून घ्यायचे आहे. परीक्षेचे दिनांक आणि कालावधी तुम्हाला नंतरून आपल्याला वेबसाईटच्या थ्रू काढवण्यात येणार आहे मित्रांनो, प्रवेशपत्र वगैरे. ओके, आता खाली आल्यानंतर मित्रांनो, आता कनिष्ठ लेखपाल संवर्गातील पदाकरिता सामाजिक व समांतर आरक्षणीय तपशील खालीलप्रमाणे दर्शवण्यात येत आहे. प्रवर्ग सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, पदवीधर, शेगाली, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त अशा सगळ्यांसाठी ते वॅकन्सी तुम्ही बघू शकता. कॅटेगरी वाईज दिलेले आहे मित्रांनो. अशा पद्धतीने भटक्या जमातीसाठी किती वॅकन्सी तुम्हाला बघून घ्यायची आहे. ओके, अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर 2 नंबरला अनुसूचित जमाती, थोडं मोठं करून दाखवतो लागलं तर. ओके, तुम्हाला बघण्यात चांगलं दिसेल एकदम. ओके, त्यानंतर विभक्त जाती भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आणि त्या राखीव असे एकूण 75 पदे मित्रांनो. इथं महिला व बालविकास प्रशासनाकडून सगळे पदांबद्दल काउंटिंग केल्याबद्दल 75 पदे असणारे. एक पद आहे आपल्याला एका 75 पदांपैकी आस्थात्मक प्रवर्गाकरता एक पद आरक्षित आहे मित्रांनो, असं इथं लिहिलेलं आहे. ओके, तर ऑनलाईन अर्ज इथं सादर करण्याची महत्त्वाची सूचना.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला सूचना सूचना वगैरे पण दिलेल्या आहे, पण ते पण इथं जाणून घेऊ आता. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भ सविस्तर जाहिरात आपल्याला वाचून घ्यायची असं त्यांचं म्हणायचे आहे. ओके. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्या उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर आपल्याला हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधायचा. म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला एक वेबसाईटवर जायचं, तिथून आपल्याला हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचा आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या माहिती मित्रांनो इथं असं असं लिहिलेलं आहे, खोटी माहिती कोणी भरली तर मग त्याला बाद करण्यात येईल वगैरे असं असं. गैरव्यवहार परीक्षेवेळी काही चुका कॉपी वगैरे पकडली असं त्यांच्या इथं कारवाई करण्यात येईल असं काही इथं थोडंफार इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. ओके. आपल्याला काही एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. तर वयाच्या पुराव्यासाठी सक्षम आपल्याला प्राधिकाऱ्याने दिलेले जन्माचा दाखला आपल्याला लागणार आहे मित्रांनो इथं. ओके. एस-एस-सीचं प्रमाणपत्र इथं म्हणजे ग्राह्य धरलं जातं मित्रांनो. ओके. उत्तीर्ण प्रमाणपत्र एस-एस-सीचं शैक्षणिक संदर्भासह आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने आपल्याला नमूद करावी लागणार आहे मित्रांनो. ओके. जे पण आपण शैक्षणिक माहिती भरणार आहे, जी गुणपत्रिका वगैरे सगळे आपल्याला डिटेल्स वगैरे आपल्याला द्यावं लागणार, ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लक्षात द्यायचं याच्यामध्ये. त्यानंतर गुणांनियोजित कधी आपण श्रेणीमध्ये असाल तर आपल्याला कागदपत्र पडताळणी वेळी गुणपत्रिका आपल्याला श्रेणीचे ग्रेड यादीवर सादर करावे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता इथं आपल्याला मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. प्रोफाईल निर्मिती, त्यानंतर प्रोफाईल अवघ्यात करणे, अर्ज सादरीकरण आणि परीक्षा शुल्क भरणं. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोफाईल निर्मिती व प्रोफाईल अवघात करणे यामध्ये आपल्याला इथं सगळी माहिती दिलेली आहे. न्यू रजिस्ट्रेशन, त्यानंतर आपल्याला इथं पासवर्ड बनवून घ्यायचा मित्रांनो. ओके. लॉग इन करायचं आणि पासवर्ड इथं करून घ्यायचं आहे. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकून द्यायचे इथं, मोबाईल क्रमांक, मेल ॲड्रेस संपूर्ण मध्ये टाकून द्यायची, जन्माचे दिनांक वगैरे. ओके. अशा पद्धतीने. ओके. लॉग इन पासवर्ड वगैरे संपूर्ण माहिती बनवून घ्यायची. ओके. त्याचे परीक्षा केंद्रे वगैरे दिलेली आहे. ओके. हॉल तिकीटमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती स्थळ वगैरे दिलेलं आहे परीक्षा केंद्रावर. आपल्याला चॉईस करून घ्या सेंटर्स वगैरे काय भेटणार. पुण्याचं आपल्याला पुण्याचंच घेणार आहे वाटते. परीक्षा घेता कुठे ते ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला बघून जाईल. परीक्षा केंद्र, ठिकाण, डेट, दिनांक सगळं आपल्याला बघून घ्यायचं. जबाबदारीने आपल्या सहखर्चाने आपल्याला जायचं आहे तर पुणे विभागमध्ये जबाबदार राहणार नाही मित्रांनो. ओके. फोटो लावायचा आपल्याला अपलोड करून घ्यायची, सिग्नेचर्स वगैरे सगळी माहिती. ओके. त्यानंतर छायाचित्रपट, आपली सही, स्वाक्षरी, त्याच्यानंतर इथं अपलोड फोटो अँड सिग्नेचर, त्याच्यानंतर छायाचित्र आकार रुंदी. ओके. अशा पद्धतीने 140 मेगाबाईट बाय 180 पिक्सल नसावे. ओके. 80 बाय 200 KB. ओके. तर अशी सगळी माहिती असावी. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्जामध्ये छायांकित स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांची प्रतीक्षा स्पष्ट, त्यानंतर योग्यरित्या अपलोड केलेल्या त्यानंतर तपासावे, त्यानंतर छायांकित आपल्याला स्वाक्षरी स्कॅनिंग करायची. अशा पद्धतीने दिलेली आपल्याला संपूर्ण माहिती त्यांनी. ओके. निर्देशनानुसार आपल्याला उमेदवारांची छायांकित प्रत वगैरे जे काही असणार आहे ते करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. ओके. कारवाई बी करण्यात येईल. अपलोड करायचे डॉक्युमेंट नाही केले तर तुम्ही जबाबदार ठरणार, पात्र राहणार असं लिहिलेलं आहे. अर्जाचे सादरीकरण दिलेले आहे तर वेबसाईट त्याची. ओके. नॉर्मल त्यांनी लिहिलेलं आहे डॉक्युमेंटबद्दल अपलोड करण्यासाठी इतकं काही लिहावं लागतं. ओके. त्यानंतर आता विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे. ओके. कागदपत्रे व स्कॅन अपलोड करण्यासाठी मित्रांनो एस-एस-सीचा अथवा तत्सम सर्टिफिकेशन प्रमाणपत्र लागणारे PDF फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट 100 KB पासून तुम्ही 2 MB पर्यंत करू शकता सगळे डॉक्युमेंट. वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, टंकलेखन प्रमाणपत्र, MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि इथं आर्थिक दुबल घटकांची पुरावा मित्रांनो असं इथं सांगण्यात आलेलं आहे. इथं ग्रॅज्युएशन बेसवर तुमची भरती असणार आहे. नॉन क्रिमिनियर, त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांगासाठी, खेळाडूंसाठी, अनाथसाठी, विविध स्त्रियांसाठी नावात बदल असल्यास महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 885 65 गावामध्ये येतात का, मराठी भाषेची ज्ञान, त्याच्यानंतर आपल्याला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर आपल्याला आत्महत्या शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र आणि स्वातंत्र्य सैन्याचं प्रमाणपत्र वगैरे जे असेल ते डॉक्युमेंट द्यायची. ओके. अशा पद्धतीने अपलोड करून घ्यायची. परीक्षा शुल्क वगैरे सगळी माहिती. ओके. नॉन रिफंडेबल आपल्याला फीज असणार आहे इथं. कनिष्ठ लेखपालसाठी असणारे 1000 रुपये आणि 900 रुपये आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके.
परीक्षा शुल्क, बँकेचे चार्जेस तसे अतिरिक्त असतील मित्रांनो. ओके. माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे मित्रांनो. ओके. ई पावती ही तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये आपल्याला प्रिंट आउट आवश्यक घेणे मित्रांनो. ओके. परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ई पावती आपल्याला प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्यानुसार आपल्याला कागदपत्र तपासण्यावेळी सादर करावे लागणार आहे मित्रांनो. ओके. जे पण आपण आता डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तर ऑनलाईनच्या टायमाला तुम्हाला ऑनलाईन जे अपलोड करणार आहे तुम्हाला दाखवावे लागतील ओरिजिनल डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे यायचे परीक्षा शुल्क भरणा. ओके. परीक्षा शुल्क भरणा प्रणालीद्वारे आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे पेमेंट्स गेटवे वगैरे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जे आपल्याकडे त्यांच्या मार्फत भरून घ्यायचे. ओके. 1 to 3 पर्यंत इथं अर्ज भरण्यावेळी परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक संगणकामार्फत निश्चित आहे. पेमेंट गेटवे वगैरे आपल्याला सगळं बंद होऊन जाणार नंतर तारखेच्या नंतर. ओके. लक्षात ठेवायचं हे असं पेमेंट सक्सेसफुल आपल्याला पावती वगैरे त्याची इथं काढून घ्यायची लॉग आउट करून घ्यायचे नंतर लगेच. ओके. अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स वगैरे सक्सेसफुल झाल्यावर ई पावती वगैरे आणि प्रिंट आउट वगैरे काढून घ्यायची ॲप्लिकेशनची पण ई पावतीची पण. ओके. अर्जाची उपलब्धता 31/12/2024 पासून उपलब्ध होतील मित्रांनो सर्वसाधारण सूचना. त्याच्यानंतर काय इथे लिहिलेलं आहे त्यांनी संपूर्ण माहिती वगैरे दिली आहे. नाव संपूर्ण पत्ता नमूद करावा. पत्त्याची 2 भागांमध्ये एका स्पेसमध्ये जागा सोडावी मित्रांनो सांगायला आहे. इथं अर्ज मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. संगणक प्रणालीमध्ये आपण अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. SSC अथवा तसं प्रमाणपत्राची नावे भरावी. ओके. तर असं त्यांनी भरण्याबद्दल सर्व सूचना वगैरे दिलेल्या अशा तुम्ही बघू शकता वाचू पण शकता. ओके. तर परीक्षेचे स्वरूप आपण बघूया आता मित्रांनो डायरेक्टली. बहुत मोठा PDF आहे. आपण खूप इंग्रजी मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी असे आपल्या 4 विषयांमध्ये परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये उच्च माध्यमिक शालांची परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षा होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. याच्यात पदवीचं होणार आहे. याच्यात 12वीचा बेसचं येणार आहे. 25 प्रश्न असणार आहे प्रत्येकी याच्यात 4 स्टेपमध्ये प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये 50 गुण असणार आहे प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक विषयामध्ये 100 प्रश्न 200 गुणांसाठी होणार आहे मित्रांनो. ओके. परीक्षा ही 2 तास 120 मिनिटाची असेल मित्रांनो. ओके. लक्षात असू द्यायचं वेळेनंतर उमेदवारांमध्ये आपल्याला कक्षात प्रवेश दिला नाही. वेळेच्या आतमध्ये आपल्याला तिथे जायचं आहे. 200 गुणांची आपली परीक्षा होणार आहे. लक्षात असं आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची आपली असणारी मराठी भाषेमध्ये आपण देऊ शकतो ही परीक्षा. ओके. काही हरकत नाही. PDL ऑल तिकीट आपल्याला निवड प्रक्रिया संपूर्णपणे बघून घ्यायची आहे. कशा पद्धतीने कॉपीज वगैरे करायची. त्याच्यानंतर मौखिक परीक्षा मुलाखत घेण्याची जे येणार नाही मित्रांनो. ओके. जे पण तुमचं काही सिलेक्शन जे होणार आहे ते परीक्षेच्या स्वरूपावरच होणार आहे मित्रांनो. उमेदवारांना गुणांच्या किमान 45% गुण आवश्यक आहे. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 90 मार्क इथं पाडायचे आहे मित्रांनो. कधी तुम्हाला लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर. ओके. सिलेक्शनसाठी सांगता नाही येत मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार नॉर्मलायझेशन असणार मित्रांनो. नॉर्मलायझेशन मित्रांनो समजलं असाल तुम्ही तलाठी भरती. ओके. मग तुम्हाला सांगायचं काम नाही नॉर्मलायझेशन इथं काही कट ऑफ सिस्टम नसतं याच्यामध्ये डायरेक्टली. ओके. डायरेक्ट मग ते 200 पैकी 210 आपण पडता मग कोणाला असं पण होतं झालेलं आहे तसं म्हणून सांगतोय. तर अभ्यासक्रमानुसार आपल्याला मराठीचा अभ्यासक्रम असणार आहे. याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह व्याकरण रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार अर्थ उपयोग तसेच आपल्याला उत्तरावरील प्रश्न उत्तरे असे द्यायचे. त्यानंतर इंग्रजीमध्ये आपल्याला कॉमन फॅसिलिटी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर याच्यापैकी असं येणार आहे मित्रांनो पॅरेग्राफ्स वगैरे पॅसेज. ओके. सामान्य ज्ञानमध्ये आपल्याला भारतीय संघराज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना त्यानंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधिमंडळ अशा पद्धतीचे याच्यात टॉपिक असणार आहे. ओके. वाचून घ्यायचे आपल्याला हे टॉपिक दिलेलं आहे इथं. ओके. अशा पद्धतीने आधुनिक भारत विशेषतः महाराष्ट्र इतिहास भारत व महाराष्ट्राचा भूगोल पर्यावरण असे टॉपिक येणार आहे. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. ओके. त्याच्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्था व नियोजन विकास चालू घडामोडी त्यानंतर माहितीचा अधिकार बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीचे आपल्याला असणार आहे. बेरीज वजाकार भागाकार. ओके. वाचून घ्यायचं. पात्रता आपल्याला भारतीय नागरिकत्ववाली इथं अप्लाय करू शकता. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक म्हणजे मग इथं महाराष्ट्रामध्येच अप्लाय करू शकता जास्त करून ज्यांचं मराठी भाषेचं ज्ञान त्यासाठी अपलोड करू शकता. ओके. उमेदवारांचे महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र त्यानंतर सर्टिफिकेशन एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल आवश्यक राहणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने
ओके, ही माहिती सांगून देतोय. डेट ऑफ बर्थ, डोनेशन सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, डोनेशन सर्टिफिकेशन. ओके, अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. ओके, वयोमर्यादा. ओके, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 30/1/2025 रोजीपर्यंत असणार आहे. किमान आपलं वय 19 वर्ष पाहिजे मित्रांनो. ओके, प्रवर्ग दिलेले आहे आणि आपल्याला इथं कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. मागास 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय आर्थिक विभाग गट अनाथ 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता तुम्ही इथं. आणि दिव्यांगवाले 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि 4 नंबरला इथं जे आता माजी सैनिक वगैरे जे असेल त्यांच्यासाठी तर 38, त्यानंतर 3 वर्ष सेवा केलेली असेल त्यांनी, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 43, असं मागासवर्गीय 43 असं पद्धतीने दिलेलं आहे. 5 नंबरला इथं शासनाचे जे माजी सैनिक दिव्यांग झालेले त्यांच्यासाठी. 6 नंबरला प्रावित्य प्राप्त खेळाडू 43 वयापर्यंत आपल्या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता याच्यामध्ये. अंशकालीन कर्मचारी, पदवीधर अंशकालीन कर्मचारीचे मित्रांनो 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि बाकीचे जे स्वातंत्र्य सैनिक पाल्य वगैरे ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता अशा पद्धतीने. वयोमर्यादा आपली कोणत्याही परिस्थितीमध्ये शिथिल केली जाणार नाही. शैक्षणिक अर्हता दिलेली मित्रांनो कोणत्याही शाखेतील मान्यता, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे आणि ग्रॅज्युएट आपण पाहिजे आणि डिग्री आपल्याकडे पाहिजे तर अप्लाय करू शकतो. फक्त आपल्याला इथं तांत्रिक अर्थामध्ये मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिटचं आपलं सर्टिफिकेशन लागणार आहे. आणि इंग्रजीचं लागणार आहे 40 शब्द प्रति मिनिटचं आपली टायपिंग झालेली पाहिजे. ओके, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके, शैक्षणिक व तांत्रिक अर्थगणना गणना करण्याचे दिनांक दिलेले आहे मित्रांनो इथं. ते पण आपण बघून घ्या इथं खालच्या स्टेपला. ओके, प्रस्तुत जाहिरातीपासून जी तारीख दिलेली त्या तारखेपासून अंतिम दिनांकापर्यंत आपल्याला गणना देणार आहे. ओके, लक्षात घ्यायचं. शैक्षणिक अर्थाबद्दल संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे अशा पद्धतीने. ओ स्तर ते ए स्तर, बी स्तर ते सी स्तर. ओके, अशा पद्धतीने एका एका एक परीक्षा उत्तीर्ण झालेली प्रमाणपत्र उच्च श्रेणी अशा पद्धतीने MSc, IIT. ओके, अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ओके, पुढे जाऊया. त्याच्यानंतर मित्रांनो खाली यायचंय आपण. आता खाली जाऊया स्टेप बाय स्टेप. इतका मोठा PDF फाईल दिलेला आहे बाबा. त्यानंतर प्रवेशपत्र दिलेलं आहे इथं. इथं प्रवेशपत्रासाठी आपल्याला इथं अपलोड करायचे आपल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये 7 दिवसा अगोदर आपल्याला इथं जे प्रवेशपत्र ते मिळून जाईल. SMS द्वारे आपल्याला ते काढून येतो मित्रांनो की आपल्याला प्रवेशपत्र आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने वेबसाईट व्हिजिट करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, तर 3 दिवस अगोदर आपल्याला प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास आपल्याला आवश्यक ते यांच्याशी संपर्क साधायचा आपल्याला पुण्यासाठी, पुणे कोषागारामध्ये. ओके, अशा पद्धतीने परीक्षेवेळी आपल्याला जे मित्रांनो ओळख पटवण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, एक आपल्याला ओरिजिनल ID प्रूफ घेऊन जायचे आणि त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन द्यायची मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, अशी सांगितलेली आहे. लवकरात लवकर चाललं जायचं आपल्या टायमाच्या आतमध्ये आहे प्रतिसह. ओके, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी वगैरे दिलेल्या आहे मित्रांनो. ओके, बघू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीने संकेतस्थळावर दिलेलं आहे. सगळ्या पद्धतीने इथं दिलेले आहे मित्रांनो. ओके, नॉन क्रिमिनल बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने सगळे कलम वगैरे काय काय नाही सगळं इथं दिलेलं आहे मित्रांनो. हे वाचून घ्यायचंय. महिला आरक्षणासाठी वाचून घ्यायचे अशा पद्धतीने. त्यानंतर खेळाडू आरक्षणासाठी माहिती वगैरे वाचून घ्यायची. ओके, प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनी दिलेली माहिती. दिव्यांग आरक्षण कसं असणार आहे, कोणकोणती लोक इथं अप्लाय करू शकतात, कॅटेगरी, शारीरिक पात्रता पदे कोणती असणार याच्यामध्ये, सर्वसाधारण कनिष्ठ लेखपालला कोण कोण अप्लाय करू शकतं. इथे दिलेले सगळं स्ट्रक्चर वगैरे दिलेले आहे ते बघून घ्यायचे आपल्याला एवढं. ओके, दिव्यांग व्यक्तींसाठी पदे भरण्यात एकूण पदसंख्यांपैकी असतील मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. दिव्यांगाकरता संपूर्ण माहिती दिलेली त्यांनी इथं. दिव्यांगांचे लेख अनुश्रेय व कालावधीबाबतचे दिलेले मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो अनाथांसाठी आरक्षण दिलेले याची माहिती दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. पुढे आल्यानंतर आता मित्रांनो आपण इथं माजी सैनिक याकरता आरक्षणाबद्दल दिलेले आहे. ओके, अशा कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी दिले प्रकल्प आरक्षण. ओके, त्याच्यानंतर आपल्याला
भूकंपग्रस्त आरक्षण, त्यानंतर आपल्याला इथं पदवीधरांचे खालीन आरक्षण कर्मचाऱ्यासाठी कशा पद्धतीने दिलेले आहे. टंकल लेखन अर्थात धारण करण्याची तात्पुरती सूट असणार असून ते माजी सैनिकांना असते, फक्त ती अनाथ विद्यार्थ्यांना असते मित्रांनो. बाकीच्यांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. आताच शर्ती अटी शर्तीबद्दल इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. गटकस भरती असणार आहे आपल्याला कोशगारची. ओके, याच्या लक्षात असं द्यायचं आहे पण. ओके, अशा पद्धतीची माहिती मित्रांनो असं संपूर्ण त्यांनी एवढा मोठा PDF बनवलेला आहे. इथे पण शॉर्टकटमध्ये सांगितलं पाहिजे ती माहिती, पण ती आता थोडा मोठा PDF असल्यामुळे आपल्याला पण शक्य नाही. आणि वर्षाची कालावधी वगैरे दिलेली आहे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला अयोग्य वर्तन व अयोग्य माध्यमातून वापर केल्याबद्दल दोषी आढळल्यास उमेदवाराविरुद्ध कारवाई करावी लागणार असं दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने. आता आपण पुढे जाऊया. कागदपत्र वगैरे आपण बघूया मित्रांनो. ही माहिती वाचून घ्यायची. आता आपण कागदपत्र पडताळणी व विविध कागदपत्रे प्रमाणपत्र यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्याच्यानंतर मित्रांनो आता डॉक्युमेंट्स वगैरे आपण चेक करूया. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आपल्याला तात्पुरते. आपल्याला निकालानंतर आपल्याला निवड झाल्यानंतर आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे मित्रांनो. त्याचे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट पण आणि जे आपल्याला झेरॉक्स कॉपी पाहिजे, सेल्फ अटेस्टेड. ओके, प्रमाणपत्र व कागदपत्रे. चला, 1 नंबरला परीक्षेसाठी केलेले ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत, परीक्षेचे आपले प्रवेशामध्ये छायांकित प्रत, परीक्षा शुल्क भरण्याची पावती. त्याच्यानंतर आपल्याला SSCचा अथवा शैक्षणिक अर्हता पुरावा, शैक्षणिक अर्हता. त्यानंतर आपल्याला अर्ज वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा. त्यानंतर पुढे येऊया 7 शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरावा, टंकल लेखन प्रमाणपत्र, MSCIT प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटके असल्याचे पुरावा, नॉन क्रिमिनियल. त्याच्यानंतर आपल्याला माजी सैनिक असल्याचा, दिव्यांग असल्याचा पुरावा द्यायचा आहे. त्यानंतर खेळाडू, अनाथ प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर यांचा पुरावा द्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असलेल्यांचा पुरावा द्यायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे आला महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाचे आपल्याला 865 गावामध्ये येत असाल त्याचा पुरावा द्यायचा मराठी भाषेसाठी. मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचा पुरावा, लहान कुटुंबांचे परिचयपत्र प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असेल त्याचा पुरावा द्यायचे, स्वतंत्र सैनिकचे पाल्य असेल त्याचा पुरावा द्यायचा आहे. हे सगळे डॉक्युमेंट द्यायचे. याची जी नोटिफिकेशन आली 26 तारखेला आली, ती पुण्याकडनं 26/12/2024ला. ओके, तर अजून आपल्याला फॉर्म भरायला भरपूर सारा टाईम आहे. इथं नॉर्मलायझेशन तुम्ही बघू शकता. नॉर्मलायझेशन मेथड अशा पद्धतीची असते. तुम्हाला जर गरजेचं असेल त्याबद्दल बघू शकता मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि जास्त मित्रपर्यंत शेअर करा. ओके, तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी डेली बेसिसवर मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर डेली बेसिसवर रोजच्या रोज. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. PDFची लिंक तुम्हाला PDF फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज पण करू शकता. आणि टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका. तर डेलीचे अपडेट्स वगैरे पण मी तिथं देत असतो मित्रांनो. तिथं जॉईन होऊन जा. म्हणजे येणाऱ्या नोटिफिकेशन्स, वॅकन्सीज, त्याच्यानंतर आपणाचे एक्झामिनेशन कधी येतात सगळी माहिती तिथं आपण देत असतो, छोट्या छोट्या माहिती. ओके, तिथं जाऊन जॉईन होऊन जायचे. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, कमेंट्स करा आणि ज्या जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओला, त्यांच्यापर्यंत जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाल त्यांना माहिती पडलेलं पाहिजे. आणि चॅनलला पहिल्यांदा असं सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो मी आपल्यासाठी. ओके, असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत